नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 1मध्ये आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 1मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही स्वतंत्र लढते. आपल्यासोबत त्यांचे उमेदवार आहेत. दादा, स्वतंत्र लढत आहात प्रभाग क्रमांक 1मध्ये. काय विकास कामं या ठिकाणी झालेत आणि कोणत्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही आता मत मागताय जनतेला? विकास कामं झाले न असते तर आम्हाला उभं टाकायची गरज नसते. पहिली गोष्ट, बऱ्याच प्रश्नांचा आणि बऱ्याच सुविधांचा अभाव आहेच. वाटल्यास तुम्ही थोडंसं कॅमेरा थोडं माझ्या समोर घेता का? एकदा दाखवा. बघितला विकास कामाचा सुरुवात? हां, इथून सुरुवात झाली आहे. अजून बरेच काही गड अजून शिल्लक आहेत. राहिला आता मुद्दा मुख्य रस्त्याचा. मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला जे काही भरण्याचा जो काही आहे राहिलेला भाग, तो अजूनही मला वाटतं 3-4 महिन्यापासून तसाच आहे. जो पॅचच्या बाजून तसाच आहे. आणि त्याच्या अगोदरही 1 वर्ष अगोदरपासून या रस्त्याची मरम्मत चालू आहे. त्याच्यात 8 महिने आमच्या तरोडावासियांनी धूळ खात डोक्यामध्ये, डोळ्यामध्ये, तोंडावर सगळी धूळ खाऊन त्यांनी पूर्ण पचून घेतल्यासारखी झाली समजा. अखेरला शेवटी काय, त्यांनी त्याच्यावर पाणी मारण्याचा प्रयत्न केला. ते धूळ उडून येऊन प्रयत्न केला त्या गुत्तेदारांनी. पण त्याला एवढं कळालं नाही की बा ते पाणी टाकण्यापेक्षा त्याला जर आपण पॅच पूर्ण केला असता तर पाणी टंचाई होत नव्हती, पाण्याचा अपव्यय होत नव्हता आणि रस्ता पण चांगला झाला असता, लोकांना त्रास पण झाला नसता. दुसरी गोष्ट, त्या दुरुस्ती नसल्यामुळे रस्त्यांना ते लोक अपघात होऊ लागले. महिलांना, पुरुषांच्या, लहान लेकरांना अडथळा होऊ लागला चालताना. ते अजून तसंच आहे. आले अर्धवट झालं, पण अर्धवट काम अजून तसं आहे. आता तुम्ही कचरा दाखवला समोरचा. घंटागाड्या वगैरे येत नाहीत का इकडे? घंटागाडी येते, पण तिला घंटा लागते यायला इकडं. तिला घंटा लागते यायला. सांगण्याचं तात्पर्य आहे की नुसती नावाला घंटागाडी आहे, मान्य. आम्ही फोन करतात ते घंटाला येते. फक्त काय करतात, सायरन वाजतात. एकदा सायरन वाजतात त्या कोपऱ्याला. ते स्वच्छ भारत का इरादा ते गाणं. हां, ते गाणं आहे, त्याला काहीतरी सिम्बॉल. आणि त्याच्यावर सिम्बॉल आहे महात्मा गांधी याचा चष्मा आहे. पण त्या चष्म्यातून पुढचा कचरा त्याला दिसत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की तो जो वाहन चालक आहे त्याचा, तो असा चालवतो जसं काय तो एरोप्लेन चालवायला असा बघतो तो. त्याला दिसत नाही बा महिला येते, थोडं 2 मिनिट थांबायचं. थोडं वेळ लागतो. महिला सकाळी कामात असतात, खाली वर यायला वेळ लागतो. थोडंसं वाट बघायची. पण ती स्त्री खाली येईपर्यंत आमचा वाहन चालक पुढे पळून जातो. अखेरला ती काय करणार, आमची आई बहीण त्या कचऱ्याचा कुठेतरी विल्हेवाट लावणार ना, मग अखेरला मग रस्त्यावर टाकावं लागणार. मग हा पर्याय. नळाच्या पाण्याचा काय विषय? किती दिवसाला पाणी येतं? नळाच्या पाण्याचं 2 ते 3 दिवसालाच चालू आहे. म्हणजे जी 2000 मला वाटते 12-13 पासून प्रथा पडलेली, ती प्रथा अजूनही कायम आहे. टंचाईचा प्रश्न आमच्या ते उन्हाळ्यामध्ये उद्भवतो. त्यावेळेस आम्ही पाणी टंचाईसाठी उपाय म्हणून पाणी टँकर पण बोलवतो. पण पाणीचे टँकर प्रत्येक भागात पोहोचतील अशीही सुविधा अजून कमी आहेत. आम्ही पाणी टंचाईच्या अधिकाऱ्यांना पण खूप फोन करतो, खूप त्यांना कॉल करतो, पत्रही देतो. तेच फक्त ढकलाढकलीचे चालतात. आज पाठवतो, उद्या पाठवतो. कसतरी आमचे नागरिक विनवण्या करू इकून तिकून 4 पैसे गोळा करून पुन्हा खरेदी करणार. अखेरला शेवटी प्रायव्हेट टँकर खरेदी करावं लागतात असं. आता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून लढताय. तुमचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाकडून लढतायत. कोणाची शिवसेना खरी आहे? खरी शिवसेना ही तर आमच्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचीच आहे, हे जनतेने मान्य आहे. पण आता कसं असते, तोंड दाबून बुक्याचा मार चालू आहे. कोर्ट पण त्यांचाच, सरकार पण त्यांचंच, केंद्र सरकार त्यांचंच, निवडणूक आयुक्त त्यांचा घरचाच आहे. मनावर त्यांच्या आज उद्या निवडणूक घ्यायची तर आज घ्यायची, नाही तर उद्या घेऊ, असंच चालू आहे. तुमच्या विरोधात आता प्रतिस्पर्धी चांगल्या पक्षाचे मोठमोठ्या उतरलेत. कसं बघता? विरोधक म्हणून बघता, दुसरं काय बघणार, विरोधकच बघणार. तुमचं विजन काय असणार आहे प्रभागासाठी? तुम्ही काय करणार? आम्ही बघा, आमचं विजन असे आहे की जो सुविधांचा अभाव आहे त्याला आम्ही परिपूर्ण करणार. ज्या काही सुविधांचा कमतरता आहे ती परिपूर्ण करून नागरिकांना बोलून नाही दाखवणार आम्ही. काही जण बोलतात की आम्ही विकास केला, वकास केला, फकास केला. व्हिडिओ चित्रीकरण तुम्ही एकदा फिरवा वार्डामध्ये, एखादा तरी असं काही दाखवा की हा विकास झालेला आहे, ते आम्ही मान्य करू. पतदिव्यांचा काय प्रश्न आहे तुमच्या प्रभागामध्ये? कारण लाईट वगैरे प्रकाशामध्ये महिला फिरल्या पाहिजे. CCTV आहेत का काही प्रभागात? काहीच विषय नाही CCTVचा. आणि पतदिव्यांचा विषय असा आहे की फक्त इलेक्शन आल्यावर आता बंद पडलेले उगं नॉमिनल चालू करायचे. आणि फक्त ते काय 40% 50% मार्जिन असल्यामुळं ते काय नवीनच आणलेत ना ते आपले ते. हायमास, बस हायमासमध्ये मार्जिन असल्यामुळं जागोजागी हायमास आहेत. पण तुम्ही रात्री येऊन बघा आमच्या प्रभागात की किती हायमास चालू आहेत, काय विषय काय नाही, तुम्हाला मग कळेल.
बरं नालीचे वगैरे प्रश्न पावसाळ्यात नाल्या वगैरे तुंबतात का? हा नाल्या एवढ्या तुंबतात की आता लोकांच्या घरात पाणी जाते साहेब. बरं मग इथले स्थानिकचे आमदार कोण आहेत आणि काही ते विकास केला नाही का त्यांनी? आता त्यांनाच विचारा साहेब काय विकास झाला आता. हा बरं कसं बघता आमदार साहेबांनी जे काही उमेदवार दिले त्यांच्याकडे कसं बघता? आता ते त्यांच्या निवडीचे आहेत, त्यांच्या पक्षाचे आहेत. आम्ही त्यांना आता पुरून उरू अशी अपेक्षा आहे. जनतेनं आम्हाला थोडंसं आता मनावर घेतलं आहे असं त्यांच्या चेहऱ्यावर पण आहे, मनात पण आहे. बाकी आता 16 तारखेला तर कळणारच आहे. ताई आता तुम्ही महिला कॅन्डिडेट या प्रभागामध्ये आहात, महिलांसाठी काय विशेष योजना करणार आहात तुम्ही प्रभागामध्ये? महिलांसाठी म्हणजे फिरायला पार्क वगैरे नाही आहेत. बायका दिवसभर घरात काम करणार, सकाळी कुठे फिरायला जाणार, रस्त्यावर म्हणजे मेन रोडला फिरायला जातात. गाड्या तर स्कूल बसेस वगैरे सकाळी 5 पासूनच सुरू असतात. मग महिलांसाठी पार्क वगैरे बनवणार असे आहेत विचार आमचे. महिलांच्या हाताला काम लागावं यासाठी काही तुमच्या मनामध्ये विशेष योजना आहे का अशी काही ज्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे? गृह उद्योग काहीतरी घर बसल्या जाईल. लेकरांमधून वेळ निघत नाही त्यांना घर बसल्या काहीतरी काम मिळावं म्हणून प्रयत्न करणार एवढंच. बरं काय वाटते प्रभाग क्रमांक 1 ची जनता तुम्हाला विजयाची खात्री आहे का, निवडून देईल वाटते का? नक्कीच त्यांचा कौल तर चांगलाच आहे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्यांचा. बघू आता त्यांच्या मनातलं अजून समजून येईल पुढून. विजयाची खात्री आहे तुम्हाला? हां नक्कीच खात्री आहे. काय वाटते ताई या ठिकाणी आता खरं तर चौरंगी लढत म्हणावी लागेल. चौरंगी लढत होते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून लढताय तुम्ही. जनतेचा कौल कुणाला असेल? जनतेचा कौल मी म्हणते फारसा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच असेल. कारण जे काही मधल्या काळामध्ये झालं, जे काही केलं उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत, त्यांचे जे चिन्ह चोरलं गेलं, त्यांनी हे केलं, तसं आपण त्यांच्या मशाल आहे आपलं चिन्ह, आपण त्यांच्या मागे मशाल घेऊन लागू. असं नाही चोरलेल्या गोष्टी आहेत काही, आणि काही त्यांनी म्हणतात की नाही असं झालं तसं झालं, हे आमचं आहे तसं आहे ते आहे. ठीक आहे तुमचं आहे तर तुम्ही घेऊन राहते, असं काही नाही. आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणारे लोक आहोत. आणि मेन म्हणजे आम्ही सत्ता दिसली तिकडे पळणार नाही आहेत. जिथे आहोत तिथे खंबीरपणे उभे आहोत. आणि आम्ही सत्ता दिसली तिथे जागा आहे, आम्हाला ऑफर दिली आम्ही तिथं गेलो, असं नाही होत. ऑफर दिली, ऑफर तुमच्या जवळ ठेवा, सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ ठेवा. आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणार आणि आम्ही आमची जागा स्वतः निर्माण करणार. आम्ही कुणाच्या जीवावर नाही आहे. राहिलं उद्धव साहेब झालं, आम्ही झालं, किंवा इतर आमचे जे काही उमेदवार आहेत, जे सुशिक्षित उमेदवार आहेत, ते कुणाच्या जीवावर नाही आहेत. हे जनता मायबाप आहे, ही जनता ठरवणार आहे की हे काय नेमकं काय चाललं, आणि जनतेच्या मनामध्ये जे आहे ते होणारच आहे. त्याच्यात मी आमचे उमेदवार असो किंवा इतर कुणी, जनतेच्या मनामध्ये आहे ते नक्कीच होणार आहे. आणि राहिला चोऱ्याचपाट्या, हे बायकांना थोडासा त्रास होतो. जे बुधवारी आमच्या इकडे बाजार भरतो त्याच्यामध्ये बायकांना बराचसा त्रास होतो. आता मी फार जात नाही पण मी बघते, हे सगळं अभ्यास तर होतो माणसाचा. त्याच्यामध्ये चोऱ्याचपाट्या होणं, एकदम असं गाड्या जवळून जातात बायकांच्या, बऱ्याच वेळा अशा बायका पडलात, रक्तभुंबाळ झाल्यात, इतके वेळा त्यांना एवढा त्रास झाला. तर नक्कीच त्याच्यासाठी काहीतरी करू आम्ही, जे आमचे उमेदवार करतील, आपण त्याच्यासाठी काहीतरी सगळे मिळून करू, नक्कीच काहीतरी होईल. नक्कीच महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे थोडक्यात असं म्हणायचं तुम्हाला. स्वच्छतागृह महिलांसाठी आहेत का? कारण आता प्रभाग क्रमांक 1 तुमचा रोडवर येतो, बाहेर जातात महिला बाजार वगैरे खरेदी वगैरे करण्यासाठी. नाही, सुरक्षा ही तेच तर नाही. मेन मुद्दा माझा तोच आहे की महिलांची सुरक्षा. महिलांची कशी करणार तुम्ही? महिला काय अशा बाहेर निघणार नाहीत, घरातच 24 तास बसून राहतील का? नाही, कारण मुलांना घ्यायला जावं लागतं, शाळेला घ्यायला जावं लागतं, मुलांचं सगळं सोडणं आणणं, ट्युशनला नेणं. एकतर हे रस्ते असे झाले. काल परवा मला एक लेडीज होत्या, माझ्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत, फ्रेंड आहेत, तर त्यांनी माझ्याकडे कंप्लेंट करत होत्या की ताई असे गिट्टी वगैरे टाकलेत नुसते रस्त्यावरती. ज्या वेळेला आम्ही जातो येतो स्कूटीवरती जातो तर अक्षरशः गिट्टी अशी उडून अशी लागते अशी बाजूला. तर बरेच वेळा एकीच्या मुलाला लागली, तर तिनं म्हणत होती ताई एवढी मोठी गिट्टी उडून लागली, ह्या असे काय रस्ते येतं. त्यावेळेला आम्हालाच काही बोलायला शब्द उरत नाहीत की आम्ही काय बोलणार त्यांना. ठीक आहे ताई बघूत करूत असंच, कारण आश्वासनच देऊ शकतो, आमच्या हातामध्ये दुसरं काही नाही आहे. आणि राहिली वरती सत्ता आता त्यांची आहे, म्हणजे त्यांचे उमेदवार मोठे आहे असं तर मी म्हणणार नाही. जनता ठरवणार आहे ते सगळं. जनता आमची मायबाप आहे आणि नक्कीच जनतेला माहिती आहे की काय करायचं आहे आपल्याला, आणि ते करणार आहे. 16 तारखेला तुम्हाला समजणारच आहे. आणि राहिला महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न, तर आमचे उमेदवार निवडून आल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही हे करणार आहे की जे बुधवारच्या बाजारामध्ये महिलांना त्रास होतो, जे म्हणजे धडापड होते, ह्याची त्याला टक्कर होणं, म्हणजे गाड्यांचं हे
होणं, त्यांचे दागिने ओढल्या जातात किंवा ते बाकी सगळं बघू आपण काहीतरी. महिलांची सुरक्षेचं काहीतरी बघू, एवढं नक्की. बरं, आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत ते प्रचारासाठी निघालेले आहेत. दादा, अजून कोणते प्रश्न आहेत तुमच्या म्हणजे जनतेसाठी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात तुम्ही? आमच्या प्रभागामधले बरेच काही वयस्कर मंडळी आहेत, वयस्कर म्हणजे आमच्या आया बहिणी आहेत, आमच्या वयोवृद्ध महिला आहेत. त्यांना कसं आहे सकाळी सकाळी फिरण्याची जी सवय आहे त्यासाठी एक थोडं का होईना पण पार्क असावा अशी आमची एक मागणी आहे. तो आम्हाला उपलब्ध करण्यासाठी जागा पण आहे, फक्त ती सुचवण्यासाठी किंवा पुढे हे आणण्यासाठी काही पुढाकार घ्यावा लागेल. तो पुढाकार काही नेत्यांकडून दिसत नाही, तसं आम्ही आणू, तो अंमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण फार लांब जावं लागत आहे. तुमची फाईट कोणासोबत आहे आता फाईट म्हणण्यापेक्षा एक लढाईच म्हणावं लागेल. हो, लढाई फाईट लढत कोणासोबत आहे तुम्ही? हे आहे आता शिंदे गट आहे, भाजपा आहे, जे की भाजपाचे आयात उमेदवार आहेत. पहिले काँग्रेसमध्ये होते, आता भाजपमध्ये आलेत. त्याच्यानंतर शिंदे गटाचे उमेदवार आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी आहे, काँग्रेस पण आहे, जे की आमच्यासोबत होते काल. एका दिवसामध्ये आयात कोणता उमेदवार केला? नाही, आयात म्हणण्यापेक्षा म्हणजे ते पहिले काँग्रेसच होते, एका वर्षात इकडे आले, दुसरं काय आयातच म्हणलं ना, म्हणजे असं. ताई, आता समोर तुम्ही आता कचरा दाखवला. खरं तर महिलांचा आरोग्याचा प्रश्न तर ऐरणीवर आहे. या ठिकाणी रोगराई पसरण्याची शक्यता आहे. आणि स्वच्छतागृहाचा काय विषय? या ठिकाणी आठवडी बाजार भरतो तुमच्या रोडवर, या भावसार चौकातल्या, आणि प्रभाग क्रमांक 1चे उमेदवार आहेत. हो, स्वच्छतागृह तर महिलांना इथं नाहीच आहेत. म्हणजे सिटीतच काय, पूर्ण जिल्ह्यातच कुठंच नाही आहेत. आता तुम्ही बघताय नांदेड शहर महानगरपालिकाचा एरिया किती मोठा आहे. म्हणजे काही काही महिला तर या टोकाच्या त्या टोकाला कामाच्या निमित्तसुद्धा जातात. तर मग इथं स्वच्छतागृहाचा म्हणजे कुठंच तुम्हाला दिसणारच नाही महिलांसाठी. तर तो पण एक मोठा प्रश्न आहे. आणि परत आता लहान मुलांना पण पार्क वगैरे कुठंच नाही आहे आमच्या प्रभागात म्हणा, किंवा इथं पण सिटीत 1-2 छोटे छोटे पार्क आहेत. पण आता प्रभागात पण म्हणजे आम्हाला अशी आमची ही म्हणजे पुढची आमची ही आहे की आम्हाला मुलांसाठी पण पार्क बनवायचा आहे. शाळेत मुलं खेळतात नाही खेळतात, कारण आजकाल शाळेत पण एवढे ग्राउंड राहिले नाहीत पहिल्याच्यासारखे. तर असं आम्हाला वाटतं की आमच्या प्रभागात पण मुलांसाठी एक छोटासा पार्क असावा, जिथं मुलं खेळतील संध्याकाळच्या वेळेला म्हणा, किंवा सुट्टीच्या दिवशी वगैरे. आणि महिलांसाठी आम्हाला वाचनालय वगैरे पण त्याची व्यवस्था करायची आहे. हे पण असावं. विद्यार्थ्यांसाठी देखील वाचनालय करणार? हां, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी. आणि नाही, तुम्ही जर निवडून आलात तर स्वच्छतागृहाचा प्रश्न मार्गी लावताल का या हो, नक्की नक्की. सार्वजनिक पूर्ण नांदेडमध्ये नाही आहेत, पण आपल्या प्रभागात करू आपण. हो दादा, महानगरपालिकेच्या बसेस बंद झाल्या, कसं बघतो? बसेस नाही, इथला खूप विकास झालेला आहे. आपण बघितलं वाया गुवाहाटी सुरतला गेले, आमदार जे आपले पळाले. खरं तसं बघायला गेलं तर विकास भरपूर झाला, पण तो आमच्या लाडक्या दाजींचा झाला. खरं तर त्यांनी 50 खोके याच्यानंतर हे सर्वश्रुत आहेत. मग यांना विकास करायचा आहे तर यांनी त्याच अजेंड्यावर दुमार आमदारकीला मतदान मागितलं. आता आमदार झाले, आता अजून विकास करायचा आहे म्हणून चिरंजीवाला काढलं. आता याच्याहून जर जनतेला विकास अपेक्षित असेल तर आमच्या ताई येतील पुढच्या वेळेस जिल्हा परिषदला. आता ते भाऊ पण येणार होते, पण ते इन शॉर्ट मधल्या मार्गाने आमचे सुहासदादा घुसले मधात. तर असं आहे, विकासाची व्याख्या कशी आहे? मी आमदार झालो, आता मुलगा आमदार, त्याच्यानंतर पत्नी, कुठं जिल्हा परिषद. हे असे विषय आहेत. याच्यामुळं तुम्हाला खरंच विकास जर जनतेला हवा असेल तर यांची घराणेशाही थांबवली पाहिजे. आणि येणाऱ्या काळात आमच्या लाडक्या दाजीने एवढा विकास केला. आता भाजपचा काल एक हे त्यांचं मेमोरंडमचं ओपनिंग होतं, तर त्यांनी तर साहेबांनी असं दाखवलं चित्र जसं काय नांदेड सिटीला लंडन वगैरे करणार आहे. म्हणजे बाहेरच्या धर्तीवर, इंदोरच्या धर्तीवर नांदेड महानगरपालिकेचा विकास. आता साहेब विसरले, तुम्ही जाऊन कदाचित एखादा चिमटा घेऊन या. कारण अगोदरची महानगरपालिका ही चव्हाण साहेबांकडेच होती आणि ते स्पष्ट बहुमताने होती. आणि काँग्रेस इथलंच नाही, मराठवाड्यातलं कोण चालवत गेलं? अशोक चव्हाण. आता चव्हाण साहेबांना यांच्याहून जर उपर अनेक विकास करायचा असेल तर परत एकदा महानगरपालिका द्या. आणि इथे सामान्य प्रश्न तुम्हाला सांगतो, कचऱ्याचा प्रश्न आणि स्वच्छतागृहाचा विषय काढला. साहेब, पूर्ण तुम्ही टोटल 20च्या 20 वार्ड फिरा, स्वच्छतागृहाची कुठंही तीच अवेल नाही. महिलांचा प्रश्न तोच, पुरुषांना कुठं जायचं असेल तरी तीच अडचण. आणि हे सामान्य प्रश्न जर सुटत नसतील तर यांना वारंवार सत्ता कशाला हवी?
ते यांचा प्रायव्हेट विकास करेल. तुम्ही देखील शिवसैनिक आहात, ते देखील शिवसैनिक आहेत. कोणाची शिवसेना खरी आहे? शिवसेना आता जनता ठरवेल येणाऱ्या काळात. आता यांची सत्ता आहे तर यांच्याच मनासारखं चालले. आता अगोदर माहोल झाला जिल्हा परिषदेच्या होतील, यांच्या मनात आलं ठीक आहे बाबा पैसे नाही पोहोचले, कुठले पोहोचले, घरात पाणी गेलेले पैसे पोहोचले कुणाच्या खात्यावर, शहरातल्या, मग महानगरपालिका लागल्या. आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पुढे ढकलल्या. तर असं आहे, यांचा अजेंडा कुठला आहे की पैसे टाका आणि निवडणुका करून घ्या. माझं तर निवडणूक आयोगाला स्पष्ट म्हणणं आहे की लाडक्या बहिणीचे वगैरे पैसे देणं म्हणजे एक प्रकारे आमिष आहे. हे आमिष देणं आणि तुम्ही लिगली अकाउंटमध्ये पैसे टाकून तुम्ही प्रचार करताय. आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे. तुमचे लाडके दाजी, तुम्ही जे म्हणतात लाडके दाजी, ते म्हणतात की तुम्ही आमच्या प्रभागात फिरा, जनता आम्ही खूप कामं केलेत, आमचं काम बोलते म्हणतात. तुम्ही फिरा ना, फिरा. नाकाला न रुमाल लावता जर फिरता आलं ते बी आमच्या आदरणीय दाजीच्या प्रभाग क्रमांक 1मध्ये तर आम्ही ऑस्कर देऊ. हेच शिवसैनिक होते. याच्यातले प्रत्येकाचे चेहरे दाखवा तुम्ही. हेच शिवसैनिक होते. आमच्या लाडक्या दाजीला आम्ही नगरसेवक केलं. आम्ही नव्हतो, आम्ही नंतर आलो ठीक आहे, पण हेच होते विजय कल्याणकर. ते अशी चर्चा येते कानावर की तुमचे जे लाडके दाजी आता तुम्ही म्हणत आहात की नगरसेवक असताना प्रत्येक वार्डामध्ये फिरत होते, काकू नळाला पाणी आलं का, काकू नळाला पाणी आलं का? हो, विचारत होते, पण खरंच नळाला पाणी आलं का? आता तुम्ही कालही बाईट केल्या, कालही एका उमेदवारानं काँग्रेसच्या काय सांगलं, 3 दिवसाला पाणी येते. आज आमच्याही उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी काय सांगलं, 3 दिवसाला पाणी येते. मग नुसतं विचारून काय होणार आहे? तुम्ही विचारलं म्हणजे विकास झाला का? विकास झाला का? आमचं स्पष्ट म्हणणं आहे बाबा, तुम्ही विकास झाला, तुम्हाला स्पष्ट मतदान देऊ, काही अडचण नाही. आता कसं आहे, विकास करायचा आहे ना यांना, अजून विकास करायचा आहे. तर आमच्या लाडक्या दाजीनं 2 दाजी आहेत, एक दाजी आमदार, दुसऱ्या दाजी जिल्हा प्रमुख. त्या दोघांनाही अतिविकास करायचा आहे. म्हणजे दोघांनीही दोघांची मुलं बाहेर काढली, म्हणजे जनतेचा फुलटो विकास. म्हणजे स्पष्ट त्यांचं धोरण असं आहे की आम्ही झालो, आम्ही थकलो, आता आमची मुलं येणार, मुलं विकास करणार. आणि कामं काय आहे, 1857ची तीच जुनी कामं, नळ, रस्ता, पाणी, हे कधी सुधारणार? सामान्य जनतेचे प्रश्न कुठले आहेत? हे तुमचे अन्न, वस्त्र, निवारा तसंच आहे, आपण वाचतो लहानपणापासून, तेच अडचणी. मुलांना फिरायला जागा नाहीत, शाळेंची अवस्था बंदच पडत आल्या, तर म्हणजे कुठलेच नाही. हे समोर बघा शाळेचं, म्हणजे शाळेंना उपलब्ध ग्राउंड नाहीत आणि कचऱ्याचा प्रश्न आहे. अशा प्रत्येक अडचणी. आणि अगोदर कसं आहे, आमच्या दाजीला नगरसेवक केलं, ते फिरतात, फिरांची खूप सवय, त्याच्यामुळं त्यांना अजून विकास करायचा याच्यावर. तो 2दा आमदार झाले, आता एकदा मुलगा आमदार झाला की महापौर वगैरे करतील. मग त्याच्यानंतर जिल्हा प्रमुखाचा येईल, त्यांना स्थायी समिती, मग त्याच्यानंतर तुम्ही विकास फक्त बघा. मग ते तसंच आहे. आता लोकांना, जनतेना भांडणं दाखवायची. आता शिवसेना त्यांची, शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी हे सत्तेत एकत्र, आणि इथे येऊन भांडणं. मग तिघांनाही विकास करायचा आहे ना, तर तुम्ही काय करणार? नेमकं विकास म्हणजे कुणाचा? माझं स्पष्ट म्हणणं आहे की बाबा, तुमच्या घरी उमेदवाऱ्या दिल्या, आपल्या नांदेड जिल्ह्याचे नेते चव्हाण साहेबांनी सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याला म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही म्हणता घरी उमेदवारी, त्यांचं म्हणणं आहे की जे तुम्ही आता उमेश मुंडे, जे लाडके दाजी म्हणत आहात तुम्ही, जिल्हा प्रमुख दुसरे दाजी, तर त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या सुनंदा पाटील, त्यांना देखील बीजेपीने दिलं, ते शैलजा स्वामी त्यांच्या देखील घरी दिलं, नवरा बायकोला. हो ना, आम्ही एकावर टीका करत नाही. हे सत्ते लावून त्यांच्या बाजूला खुर्ची टाकून बसलेच ना. दोघांनाही पाडा. आमचे उमेदवार सर्वसामान्य, घराणेशाही मोडीत काढली आहे. हो, आमचे सर्वसामान्य उमेदवार आहेत ना. आमचे विजयराव कल्याणकर असतील, ते रस्त्यावर राहतात, हे आमचे शिवसैनिकांच्या पत्नी आहेत, हे बहीण आहेत. हे उमेदवार आमचे, हे रविभाऊ, हे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. हे आमचे सर्व हातपाय जोडून मतदान मागणारे, आमच्याजवळ गडगंज प्रॉपर्टीवाले उमेदवार जरी नसतील, तर सामान्य लोकांच्या प्रश्नाला कधीही रात्री 12च्या टायमाला सुद्धा अवेलेबल होणारे असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. असं झालं तर हे सरळ हुकुमशाही चालली, हुकुमशाहीच म्हणावे लागेल एका ह्याने याला. कारण वरूनच त्यांची सत्ता चालत आली आहे आणि खालीही तेच चाललं आहे सगळ्यांमध्ये. तर जनतेला माझं एकच सांगणं आहे, योग्य निवडा, योग्य तो निवडा आणि हे करून घ्या, विकास करून घ्या. नमस्कार. काय विकास झालाय तुमच्या प्रभागात? कशाचा आला काय? नांदेड जिल्ह्याचा काही विकासच नाही. नुसतं नांदेड शहर खंदून ठेवलं, इकडं खण तिकडं खण. माझ्या मागं कचरा बघाय, 35ची लिंब आहे पाहिजे तर सडायली सगळे लिंब, नुसत्या पार्ट्या, काही कचरा बिचरा. आणि ट्रॅफिक जर तुम्ही गेला, आपल्या शेतकरी पुतळ्याची अवस्था बघा ना, सर्वसामान्याचे शेतकरी पुतळा सगळा पडला. हे दुसरेच पुतळे यायच्याच घरात पुतळे करायले, वर बिल्डिंगावर पुतळे बांधायले, फर्निचर हे ते जोरात चालू आहे. ट्रॅफिकचं असं चालू आहे म्हणसाल.
संध्याकाळी जर तुम्ही आपल्या नाक्यावर आले की नाही 1 घंटा ट्रॅफिकला जाते नुसता. त्याच्या पलीकडे साठेभाऊ अण्णाभाऊ साठेच्या चौकात गेलं तिथे 1 घंटा जाते. एक ब्रिज नाही, ब्रिज केला तर मधातून खंदून ठेवला. आता तुम्हाला नाली करायची तर पहिली नाली करा ना, डबल रोड करा. रोड करायला डबल नाली खंदायली सांगूच नका. सगळा धिगाणा चालू आहे बघा नांदेडचा. आणि असे तिकीट भेटल्यावर नुसती लढापडी चालू आहे. मेले काही कार्यकर्ते, मजाक नाही सांगतो मी तर सामान्य एक सामाजिक कार्यकर्ता हो. कार्यकर्ते नुसते रडारडी चालू आहे बघा. कोणाला तिकीट नाही, काही नाही, नवीन आणून पैशापोटी कोणाला बी तिकीट देईन, कामं काहीच नाही. नुसते विकास सोशल मीडिया चालू आहे. हे असे व्हिडिओ कर, ते तसे व्हिडिओ कर. सामान्य माणसाचं काहीच घेणं देणं नाही, मजाक नाही तुम्हाला सांगतो साहेब. भाजपवर आरोप होते 50-50 लाख रुपये घेऊन टिकले. आता म्हणायले किती 50 लाख खरीच गोष्ट आहे. कोणी बी म्हणायलं भाजपचं तर सांगूच नका हो. लोकांच्या मनात लई रोष आहे आता भाजपबद्दल. कारण की हुकुमशाही झाल्यावर झाली साहेब यायची. आता आम्ही पाहिलो की बरेच दिवस झाले. कारण की तोडाफोडा राज्य करासारखी यायची सिच्युएशन झाली. आणि जे जुने कार्यकर्ते होते की नाही माहिती केसेस घेऊन अंगावर मेले होते त्याला काहीच नाही झालं. त्यानं हे नवीन कार्यकर्ते आले की नाही तुमच्याजवळ गाडी दिसली आहे का फॉर्च्युनर झालं तुला तिकीट फिक्स म्हणायला. आणि जे सामान्य कार्यकर्ते माहिती सतरंजा उचलून मेले हो. हसायलो आता आम्ही त्याच्यावर लई बेकार वाटायला त्याला सांगू शका. उमेदवारांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे कसं बघता? अहो कसं का आता तुम्हीच पहा. तुम्ही काय लोक म्हणतात ते हसायले लोक काय सांगा. मला तर प्रश्न पडला कोणी एखादी चप्पल फेकून आणते तोंडावर यायची. लई अवघड झालं, मजाक नाही. दुनियेचा लोकांचा रोष लई खतरनाक आहे साहेब. आता हिंडतानी जरा सुमाराने हिंडायला लागते. कारण की बीजेपीवर तर लई रोष आहे बरं. आणि म्हाताऱ्या सोताऱ्या माणसाचा चांगला रोष आहे सांगतो तुम्हाला साहेब. आता आपण हिंडतो सगळ्याचं ऐकतो म्हणून सांगायलो आपण. उगाच कसं माणूस कसं काही बोल. विकास म्हणजे असा विकास आहे सांगूच नका शहराचा सगळा. तुम्ही रेल्वे स्टेशनला जाऊन पहा तर पार्किंगला गाडी लावायला जागा नाही. इकडे तिकडे नुसत्या पुड्या थुकलेल्या सगळ्या. आणि बाथरूमचा अवघड आहे. गावखेड्यातले लोक आले त्याला संडास बाथरूम कुठं सापडत नाही. मजाक नाही, पोट झोंबून यायले त्याचे नुसते कुठं. मग आता तुम्ही सगळ्या नांदेडच्या विकासाची, शहराच्या विकासाची गोष्ट करताय. शिवसेनेचा महापौर होईल म्हणतायत, त्यांची लाडकी दाजी. काय सांगावं आता. महापूर लोक काय करतात की आता महापूर येऊन गेला सगळा मागं नांदेडमध्ये. आता काय महापूर करतात की मला काय समजणं नाही गेलं. अवघड आहे साहेब तुम्हाला सांगतो, मजाक नाही. आता बघा तुम्ही जनतेचा आता 2-3 दिवस जाऊ द्या. लोक वैतागले. लोक काहीतरी परिवर्तन करते 100%. नाही तर महापरिवर्तन होईल बघा. क्रांतीची मशाल पेट होती समजा. काय सांगावं बघ काय होईल ते 100%. जनतेचं जर म्हणणं असेल तर 100% मशाल पेट. काय तुमच्या प्रभागामध्ये पथदिव्यांची काय समस्या आहे? पथदिवे, लाईट वगैरे, प्रकाश साहेब नगरपालिका जेव्हापासून प्रशासन लागलं तेव्हापासून आपलं नगरसेवक असतानाही हे जे पथदिवे आहेत किंवा पोलवरचे आपले लाईट आहेत हे सगळे बंद होते. पण आता जसे इलेक्शनची तारीख डिक्लेअर झाली की 1 महिन्यापासून स्वखर्चानं आम्ही हे पथदिवे करत आहेत. मग फोटो टाकणे आणि मग आपलं कॅनॉल रोडपासून गजानन मंदिरपर्यंत सगळे पथदिवे बंद आहेत साहेब. आणि एवढे दिवस यांनी नगरसेवक असताना पोलवरचे लाईट बंद होते तेव्हा कळालं नाही का? मग आज इलेक्शन 1 महिन्यावर असताना तुम्ही लोकायला म्हणजे येड्यात काढण्याचं काम केलं. तुम्ही प्रभाग क्रमांक 1चं म्हणताय. नांदेड शहरामध्ये ITI कॉर्नरला देखील आचारसंहितेमध्ये कामं सुरू आहेत साहेब. आता ते आपल्या प्रभागात चालू आहे. हा ना, आपल्या प्रभागात चालू आहे. अंकुर नगरला आता जाऊन बघायचं. ते म्हणतात की इस्टिमेट झालं म्हणे पहिले. आता जाऊन बघा. तिथल्या काही नागरिकांनी थांबवले का की निवडणुकीच्या अगोदरच कसं काय सुरू केलं. त्याच्यानंतर आमदार नगरला आहे अजून एक मला वाटते आचारसंहिता झाली की लगेच 2-4 दिवसाखाली त्यांनी ते रोड केलं. ते नागरिकच परेशान आहेत. अरे परवा दिवशी रोड नव्हता आता कसं काय आला. मी म्हणलं तुम्हाला ते काय झालं म्हणलं तुम्हाला दाखले दिवा स्वप्न. ते सकाळी बघा रात्री नव्हतं. हे असं हे ज्येष्ठ आहेत. आम्ही पाणी टाकताना सकाळी आम्हीच अचंबित झालो. अरे रात्री नव्हता की रस्ता सकाळी कसा झाला. हे आचारसंहितेचा झाल्यावर सुद्धा सुरू झाला. म्हणजे याच्यावर लक्षात घ्या की लोकांना मत मागण्यासाठी काहीतरी उत्तर पाहिजे ना. मग लोक म्हणणार तुम्ही काय केलं. मग ते काय केलं मग दाखवावं लागेल ना. मग उद्या दारात पोहोचताना बघा आम्ही रस्ता केला. अरे एका रात्री जापानचीच टेक्निक वापरली. बरं झालंय. नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1मध्ये आपण आहोत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार या प्रभागामध्ये लढत आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांचा विजय होतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज.